तर इथे बघू शकता मी इथं सोयाबीन घेतलेलं आहे. ह्याला सोयावडी असंही म्हणतात. तर मी इथं बारके सोयाबीन घेतलेले आहेत. तर तुम्ही ह्याच्या जागी मोठेसुद्धा घेऊ शकता. तुम्हाला जसे हवे आहेत तसे तुम्ही घेऊ शकता. मी इथं बारके सोयाबीन असे घेतलेले आहेत. तर आता आपल्याला ते भिजत ठेवायचे जेणेकरून त्याची साईज डबल होईल आणि ते छान असे सॉफ्ट होतील. त्याच्यासाठी मी इथं 2 ग्लासभर पाणी असं छान कोमट करून घेतलं आहे. तर त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेते जेणेकरून सोयाबीनमध्ये आपले छान ते मीठ मुरेल आणि खातानासुद्धा सोयाबीन सपक असं लागणार नाही. त्याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ मिक्स करून घेते आणि पाण्यामध्ये मीठ वितळल्यानंतर लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये आपले सोयाबीन टाकून घ्यायचे. तुम्ही त्याला सोयावडीसुद्धा म्हणू शकता. तर सोयाबीन त्याच्यामध्ये टाकून छान असं चमच्याने आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळे सोयाबीन आपले छान असे पाण्यात मिक्स होतील आणि छान भिजून निघतील. तर हे पाण्यामध्ये ठेवून आपण ते 10 मिनिटासाठी असं झाकून ठेवून द्यायचं आहे. तर आता हे झाकून ठेवते. तसंच इथं मी 6 अंडी घेतलेत. आपल्याला अंडी पण लागणार आहेत. तर आपण आज वेगळी भाजी करणार आहोत. सोयाबीन आणि अंड्याची ही काहीतरी वेगळी भाजी अशी तुम्ही रेसिपी बघत आहात. तर त्याच्यासाठी मी इथं 6 अंडी घेतलेत. तर त्या अंडे आपण मी इथं ताट घेतलं आहे. त्या ताटामध्ये फोडून घेऊया. तर सगळे अंडे मी इथं फोडून घेते. तर बघू शकता छान असं मी अंडे प्लेटीमध्ये आपल्या म्हणजे ताटामध्ये फोडून घेते. तर 6 अंडी मी घेतलेत. तुम्हाला जशी जेवढी भाजी पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. तर मी 1 वाटी सोयाबीनसाठी 6 अंडी घेतलेले आहेत आणि ही भाजी 5 ते 6 माणसं आरामात खाऊ शकतात. एवढं प्रमाण मी ह्या भाजीचं घेतलेलं आहे. तर आपले 6 अंडी छान असे फोडून झालेत. तर ते प्लेटमध्ये आपण एका साईडला असे इथे बघू शकता आपले सोयावडी पण किंवा सोयाबीन पण छान असे पाण्यामध्ये भिजून झालेले आहेत. तर मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हाताने ते दाबून त्याच्यामधलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर मी इथं सगळे सोयाबीनचं पाणी छान असं काढून घेतलं आहे आणि पाणी काढून घेतल्यानंतर ते आपल्याला आपण ज्या प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये अंडी फोडले होते त्याच्यामध्ये सगळे सोयावडी आपल्याला टाकून घ्यायचे. ते सगळे सोयाबीन मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि ते टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे. थोडीशीच आपल्याला लाईट एकदम हळद टाकून घ्यायची आहे. तर ह्याच्यामध्ये मी चिमूटभर अशी हळद टाकून घेते आणि हळद टाकल्यानंतर ना आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. परत चिमूटभर मीठ. मगाशी पण आपण सोयाबीन भिजवताना थोडंसं मीठ टाकलं होतं आणि आत्ता पण एकदम थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे जेणेकरून सगळ्या स्टेप करताना आपल्याला मीठ कमी पडलं नाही पाहिजे. असं थोडं थोडं मीठ टाकून छान अशी भाजी आपल्याला परफेक्ट तयार करायची आहे जेणेकरून खाताना कुठलंही काही सपक लागणार नाही. म्हणून ह्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे. तर आता मीठ टाकल्यानंतर सगळं छानपैकी असं आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. हातानेच छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला नंतर परत 2 चमचे बेसन टाकून घ्यायचे. तर मी इथं बेसन घेतलं आहे. तर ते 2 चमचेभर असं बेसन ह्याच्यामध्ये टाकून परत आपल्याला हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं अंड्याचं कोटिंग आपल्या सोयाबीनला लागलं पाहिजे असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता इथं बघू शकतो छान असं मिक्स झालेलं आहे. तर मी इथं कढई ठेवली आहे. कढईमध्ये 2 पळी तेल टाकून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये एक सोयावडी टाकून बघितली तेल तापलेलं आहे की नाही. तर तसंच मी हे तेल सगळ्या कढईला लावून घेतलं जेणेकरून आपलं सोयावडी आणि अंडे चिटकणार नाहीत. तसंच आपण जे मिश्रण केलं होतं सोयावडीचं आणि अंड्यांचं तर ते सगळं तेलामध्ये टाकून छान असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय कशासाठी करायचं जेणेकरून सगळं अंड्याचं कोटिंग बरोबर प्रत्येक सोयाबीनला छान असं मिळून येईल आणि त्याच्यामध्ये छान असा अंड्याचा फ्लेवर जाईल. म्हणून आपल्याला सगळं सोयाबीनला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर एक 5 मिनटासाठी आपल्याला मीडियम लो फ्लेमवरती आपल्याला हे अंडे आणि सोयाबीन छान असं 5 मिनटासाठी हलवत राहून छानपैकी
फ्राय करून घ्यायचं आहे। तर बघू शकता आपले अंडे आणि सोयाबीन छानपैकी फ्राय झालेले आहेत आणि सगळ्या अंड्याचं कोटिंग छान असं सोयाबीनला आपल्या मिक्स झालं आहे, म्हणजे सगळीकडून छानपैकी कोटिंग झालेलं आहे। तर आता आपण हे साईडला प्लेटीमध्ये काढून घ्यायचं आहे। तर मी हे एका ताटामध्ये काढून घेते। तर ते काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये मी तेल टाकून घेते। तर इथं 3 पळी मी तेल टाकून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण सोयाबीन फ्राय केले त्याच्यामध्येच आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। तर इथं 3 पळी मी तेल टाकून घेतलं आहे आणि तेल टाकल्यानंतर ना मी याच्यामध्ये कांदा टाकणार आहे। तर मी इथं 3 कांदे असे उभा कट करून घेतला आहे। तसंच तेल गरम झाल्यानंतर ना 1 चमचाभर आपल्याला याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आणि जिरे तडकल्यानंतर लगेच आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे। 3 कांदे मी असे एकदम पातळ स्लाइसमध्ये उभा चिरून घेतलेला आहे। तो कांदा छानपैकी हाताने फोडून ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आणि हा कांदा आपला छानपैकी लाल होईपर्यंत आपण ह्याचं वाटण करून घेऊया। तर बघूया चला। तर आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे। त्याच्यासाठी त्या वाटण्यासाठी मी इथं अद्रक लसूण तसंच टोमॅटो घेतलेत, 2 टोमॅटो असे कट करून घेतलेत। अद्रक लसूण टोमॅटो ह्याच्यामध्ये टाकून घेते। तसंच मी इथं पांढरे तीळ 2 चमचे घेतलेत, 1 चमचा धने आणि 5-6 काजू असे घेतलेले आहेत। तर ते धने, पांढरे तीळ आणि काजू हे पण याच्यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून आपल्याला ते छानपैकी त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तर इथं बघू शकता आपला कांदा पण तोपर्यंत छानपैकी लाल असा झालेला आहे। तर कांदा मस्तपैकी आपला फ्राय झाला आहे। तर बघू शकता कांद्याचा कलरसुद्धा बदलला आहे आणि कांद्याचा कलर बदलल्यानंतर आत्ता आपण जे वाटण करून घेतलं होतं टोमॅटोचं, आलं लसूण आणि पांढरे तीळ त्याचं आपण वाटण करून घेतलं होतं, ते वाटण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे। तसंच 3 चमचे मी इथं मिरची पावडर घेतली आहे, 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा गरम मसाला घेतला आहे। ते मसाले पण ह्याच्यामध्ये टाकून छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपण मिक्सरच्या वाटण केलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी आपल्याला मसाला शिजण्यासाठी ह्याच्यामध्ये टाकायचं आहे। तर छानपैकी ह्याच्यामध्ये पाणी टाकून एक 5 मिनिटासाठी छान असं आपल्याला हा सगळा मसाला शिजवून घ्यायचा। बघू शकता एक 5 मिनिटानंतर छान असा मसाला शिजलाय, वरून सगळं तेल सुटलेलं आहे, म्हणजेच आपला मसाला परफेक्ट शिजलेला आहे। तर ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर मी चिरून घेतली आहे, ती कोथिंबीर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि कोथिंबीर मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपण जे सोयाबीन आपण फ्राय करून घेतलं होतं ते ह्या मसाल्यामध्ये टाकून छानपैकी असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तसंच आपला मसाला छानपैकी सोयाबीनला मिक्स झाल्यानंतर 5 मिनिटासाठी मी हे झाकून ठेवते। तर बघू शकता 5 मिनिटानंतर ना आपण आपली भाजी बघूया। तर छानपैकी आपली भाजी शिजलेली आहे। तर बघू शकता भाजीचा कलर, भाजीची चव तर तुम्ही करून नक्कीच बघा। 1 नंबर अशी ही भाजी तयार होते। तर आपण ह्याला सोया भुना असं पण म्हणू शकतो, म्हणजे सोयाबीन भुना असं ह्या रेसिपीचं नावसुद्धा मी दिलेलं आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? नक्कीच ही सुक्की अशी सोयाबीनची रेसिपी तुम्ही ट्राय करा, खूपच अप्रतिम अशी लागते, चिकनपेक्षाही भारी ही अशी रेसिपी आहे। तर नक्कीच ही नवीन रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली।